नमस्कार. कलवाडे येथे जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न. जिल्हा परिषद धुळे कृषी विभाग, पंचायत समिती शिंदखेडा व तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे कलवाडे येथे जिल्हा परिषद सेस फंड सन 2025-26 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुराय ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी श्री मोहन जाधव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी शिंदखेडा RM नेतनराव उपस्थित होते. या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील शास्त्रज्ञ डॉक्टर आतिश पाटील यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करताना रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम व नैसर्गिक शेतीचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच जीवामृत तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान म्हणून जीवामृत बॅग या संकल्पनेची माहिती सचिन ॲग्री प्लास्टर लिमिटेड येथील श्री सोपान शेडके यांनी दिली. मंडळ कृषी अधिकारी दोंडाच्या श्री अक्षय गवांदे यांनी महाविस्तार AI मोबाईल ॲपच्या वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कृषी अधिकारी श्री RS कोळी, कृषी विस्तार अधिकारी DB पाटील, श्री DG सूर्यवंशी, सहाय्यक कृषी अधिकारी श्री उमाकांत सावंत, श्री प्रशांत बागल, श्री सुनील देवरे, सकाळचे पत्रकार श्री सदाशिव भलकार, आदर्श शेतकरी दामोदर माळी तसेच मालपूर, कलवाडे व सुराय येथील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमाकांत सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री DB पाटील यांनी केले. जिल्हा परिषदच्या सेस फंडातून इथं आयोजित केलेल्या जीवामृत या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मित्रो, मी सर्वांना माहीत असेल की मी याच्यापूर्वी कृषी अधिकारी होतो आणि कृषीच्या संदर्भित जे काही मी याच्यापर्यंत काम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती हा एक माझा फार आवडता विषय आहे. मला तर आता बऱ्याचशा सावंत साहेबांनी सरांनी पण सांगितलं की या रासायनिक खताचा पेस्टिसाइडचा अतिवापरामुळे त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत. त्याचं एक मर्तमूळ असं उदाहरण म्हणजे तुम्ही पूर्वी बघा की कॅन्सरचे जे काही पेशंट आहेत तालुक्यात एकच दुःखद होते, पण या रासायनिक खताच्या आणि कीटकनाशकाच्या वारेमाप याच्यामुळं आणि जे काही अन्न आहे आपलं जे आपण घेतो ते अतिशय युक्त झालेलं आहे. इव्हन जमिनीचं जाऊ द्या, हो, जनावराला सुद्धा ऑक्सिटॉसिन नावाचं इंजेक्शन दिल्याशिवाय काही लोक जे डेअरीवाले आहेत ते दूध देत नाही. आणि त्यांना काय झालं, आपण त्या जमिनीला त्या जनावराला सवय पाडून टाकली एक प्रकारची. वरचे खतं दिल्याशिवाय जमीन पिकत नाही हे तेवढं सत्य आहे. परंतु हे असं का झालं याच्या मागचं कारण आता शोधायची वेळ आलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की पंजाबमध्ये अमृतसर ते दिल्ली एक कॅन्सर नावाची रेल्वे चालते. रेल्वे तुम्हाला माहीत असेल सगळ्यांनाच. पंजाबमध्ये आपल्या संपूर्ण भारताचा जर आपण विचार केला तर कीटकनाशकाचा आणि रासायनिक खताचा अतिशय वापर झाला आणि त्या कारणामुळं जठराचा कॅन्सर असेल, आतड्याचा कॅन्सर असेल, पोटाचा कॅन्सर असेल, या प्रकारचे असे दुर्धर आजार जळले आणि त्या